नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीचा व्हिडिओ आहे, तर तो पोस्ट केलं होतं मी. छबीनं होतं त्याचं. आणि दुसऱ्या दिवशी बगाड आहे, तर त्या दिवशी अगदी सकाळी सकाळी लवकर घेतलेला व्हिडिओ आहे. तर अतिशय प्रसन्न असं वातावरण असतं सकाळी सकाळी. तर त्याचाही व्ह्यू मी थोडंसं खिडकीमधूनच घेतला, कारण बरीचशी कामं असतात सकाळी सकाळी यात्रा म्हटलं की. त्यामुळे असं बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे निवांत असं काही टाईम नव्हता. त्यामुळे मी तिथेच खिडकीमधून किचनच्या थोडासा व्ह्यू घेतला, पण इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं. आणि माझं ऑलमोस्ट अंघोळ वगैरे सगळं आवरून झालं. म्हटलं आताच बाकीची जी तयारी आहे तर ती करायची होती. तर रात्रीचा मी कांदा वगैरे चिरून ठेवला होता, तर तो छान असा भाजून पण ठेवला होता. आणि त्याचं वाटण खूप जास्त लेट झाल्यामुळे आम्ही काही केलं नाही. तर तेच वाटण मी आता सकाळी सकाळी पहिलं करून घेत होते. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर त्याचं पण. आणि कांदा भाजलेला आहे तर त्याचंही वाटण काढलं. आणि बघू शकता, या आधीचा जो व्हिडिओ होता तर तो अगदी सकाळी सकाळी. आणि आता बऱ्यापैकी उजाडलेलं पण आहे. आणि आता आजचा जो बगाडाचा स्वयंपाक होता तर तो आम्ही डायरेक्टली तयारच आणला होता. आणि आम्ही फक्त मटकीची भाजी बनवणार होतो. आणि इकडे बगाडाला तर अजून सुरुवात झालेली नव्हती. हे जे आहे तर नदीवर जाणार होतं बगाड, आणि मग तिथून सुरुवात होणार होती. तर आमच्या घराच्या इथून थोडंसं व्हिडिओ आहे तर ते घेता आलं तितकंच घेतलं होतं, कारण सकाळच्या घाईघाईमध्ये हे काही व्हिडिओ जास्त वेळचं आम्हाला काही घेता नाही आलं. आणि शेगडी जी आहे तर यावर्षी आम्ही शेगडी नवीन घेतली होती, कारण दरवर्षी काय होतं, ऐन यात्रेमध्ये शेगडी भेटणं कठीण होतं. भाड्याने शेगडी आणली जाते आमच्याकडे, पण कठीण असतं आणि स्वयंपाक बराचसा मोठा असतो दरवर्षी यात्रेला. त्यामुळे यावर्षी आम्ही नवीन शेगडी घेतली होती. तर आता नवीन असं काही वस्तू आपल्या घरात आली की आपल्या गावाकडं पद्धतच असते गावाकडे, की त्याची पूजा वगैरे करायची. तर आम्ही शेगडीची पूजा केली आणि कामाला सुरुवात केली. तर साधारणतः एक 3 किलोची मटकी होती, तर त्याची भाजी बनवायची होती, सुकी उसळ, मटकीची उसळ. तर त्यासाठी भरपूर कांदा असा चिरला होता. आणि कांदे, ओले कांदे, नवीन कांदे असल्यामुळे त्याला कांदा भाजण्यासाठी बराचसा वेळ गेला. आणि बाकीचे इतर मसाले वगैरे, डिटेल रेसिपी वगैरे काही मी व्हिडिओ नाही घेतलं, कारण इतकं टाईमही नव्हतं. आणि मी जे मोबाईल स्टँड होतं माझं तर ते पण काही नेलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडंसं लांबूनच व्हिडिओ घेतलं होतं. आणि सकाळी एकदा चहा घेऊन झाला होता माझा, अंघोळ झाल्या झाल्या. आणि बराच वेळ झाला होता, सगळं आवरायचं होतं. आणि नाश्ता आणि जेवण तो कधी कधी करायला वेळ जास्त होतो, त्यामुळे परत एकदा चहा तर होतंच. आणि भाजी बनवता बनवता चहा वगैरे पण घेतला मी. आणि भाजी झाल्यानंतर मग बाकी जे काही आवरावर होती तर ती करायची होती, कारण का पार्थ आणि मीरा ते पण उठले होते आणि त्यांचं पण अंघोळ वगैरे असं राहिलंच होतं काम. तर बराच वेळ गेला आमचा हे मटकी वगैरे बनवण्यामध्ये. तर मी आणि आईनी मिळून आम्ही मटकी पण बनवली. आणि बाकीचं वाटण तर ऑलरेडी झालं होतं, कारण सकाळी सकाळी सगळं लवकर आवरलं की बगाड बघायला पण जाता येतं, किंवा पालखीचं दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर तेही घेता येतं. आणि अगदी छान अशी मटकीची भाजी पण झाली होती. आणि जे स्वयंपाक बाहेरून आम्ही मागवला होता तर तोही झाला होता आमचा. बघू शकता, अगदी छान आणि टेस्टी असा स्वयंपाक होता. सगळ्यात एक आणि या छोट्या पंक्तीचा गोंधळच जास्त होता. जेवण कमी, पण गोंधळ आणि बडबड ही जरा जास्त होती, कारण सगळेजण एकत्र आले की त्यांची मस्ती आणि धमाल हेच चालू असतं. तर यांचं जेवण
सगळ्यात आधी घेतली पंगत, कारण मग नंतर बाकीचे सगळे जण यायला लागले, तर मग सगळ्यांना वाढण्यामध्ये ह्या लोकांचं जेवण राहून जातं आणि यांना काही जेवणाची खूप घाई नसते. तर त्यांचं झालं मुलांचं, की बाकी सर्वांना जेवण वगैरे जसे लोकं येतील तसं जेवण वाढायचं चालू होतं. आणि मग राहिलेले जे व्हिडिओ आहेत, तर मी तर काही बाहेर आलेच नव्हते लवकर घरामधून. तर हे सगळं जे व्हिडिओ आहे, तर ते आमच्या नंदूबाईंनी घेतलंय. टेरेसवर वगैरे जाऊन बगडाचं जे आहे, परत आमच्या घराच्या जवळपास म्हणजे बगडासाठी जे बैल असतात, तर तेही भरपूर आलेले असतात आणि भरपूर लोकं असतात जेवणासाठी. पंगत पण बऱ्यापैकी असते. आणि हे मी दुपारनंतर परत गेल्यानंतर व्हिडिओ घेतलं होतं परत बगडाचं, कारण आम्ही पालखीचं दर्शन घेण्यासाठी पण दुपारी गेलो होतो तिकडे. तर तिथे आम्ही हे जवळून अगदी व्हिडिओ घेतलं होतं. तर आत्या, आई आणि मी आम्ही गेलो होतो सगळेजण. तर असा होता एक छोटासा ब्लॉग. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.